नमस्कार. मातृवत्सल वंदनम अध्याय क्रमांक 5. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ओम नमः चंडिकाय. अथ पंचमोध्यायः. श्री दत्तात्रेय उवाच. हे परशुराम, तुझी विश्वकल्याणाची सदिच्छा पाहून मीही आनंदित झालो आहे. आता मी तुला आदिमातेचे अशुभ नाशिनी स्वरूप व कार्य समजावून सांगतो. प्रत्येक महाप्रलयानंतर केवळ एकच एक असणारा तो परमेश्वर दत्तगुरु अर्थात परब्रह्म त्यावेळेस त्याच्यामध्येच असलेल्या आणि त्याच्याप्रमाणेच असणाऱ्या आदिमातेस स्पंदन शक्ती रूपाने कार्यप्रणव करतो. तो दत्तगुरुही पूर्ण आणि त्याच्यापासून निघणारी आदिमाताही पूर्णच. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. अर्थ, तेही पूर्ण आहे आणि हेही पूर्ण आहे. त्या पूर्णापासून हे पूर्ण उत्पन्न होते आणि त्या पूर्णापासून ह्या पूर्णाने पूर्णत्व घेऊनही ते पूर्ण मात्र जसे आधी होते तसेच पूर्ण राहते. आदिमातेच्या कार्यप्रणव स्वरूपास चंडिका म्हणतात, तर आदिमातेच्या परमेश्वरात अस्पंद अवस्थेत राहणाऱ्या स्वरूपास अदिती असे म्हणतात. ही परमेश्वरी चंडिका ओंकार अर्थात प्रणव स्वरूप परमात्मा उत्पन्न होताच त्या ओंकारास नव अंकुर ऐश्वर्य प्रदान करून त्याला सिद्ध करते. अशा रीतीने परमात्मा सिद्ध होताच आदिमाता परमात्म्याची आनंदिनी शक्ती व सत्य स्वरूप आदिशेष यांची निर्मिती करते. त्यानंतर ही चंडिका परमात्रयीस गायत्री मंत्राचा उपदेश करते व त्या क्षणी आदिमातेच्या त्रिधा स्वरूपामुळे परमेश्वराची, आनंदिनीची व महाशेषाची तीन तीन स्वरूपे प्रकटतात. गायत्री, महिषासुरमर्दिनी व अनसूया ही परमेश्वरी चंडिकेची तीन स्वरूपे जशी एकच आहेत त्याचप्रमाणे परमात्रयीची तीन स्वरूपे मुळापासून एकच असतात. परमात्म्याची तीन प्रकट अर्थात सगुण साकार स्वरूपे म्हणजे महाविष्णू, परमशिव, प्रजापती ब्रह्मा. आनंदिनीची तीन प्रकट अर्थात सगुण साकार स्वरूपे म्हणजे लक्ष्मी, पार्वती, सरस्वती. महाशेषाची तीन प्रकट अर्थात सगुण साकार स्वरूपे म्हणजे महाविष्णूच्या मस्तकावरील छत्रधारी शेष, परमशिवाच्या मस्तकावरील जटा, प्रजापती ब्रह्म्याचे वज्रकमळ आसन. ह्या परमात्रयीच्या तपश्चर्येतून शिवात्म्यांची निर्मिती होते. तसेच शिवात्म्यांच्या शक्तीची व प्रमुख साधनांचीही. परमात्म्याच्या एकास 108 अंशातून शिवात्मे प्रकटतात. महाविष्णूच्या एकास 108 अंशातून विष्णू, परमशिवाच्या एकास 108 अंशातून शंकर, प्रजापती ब्रह्माच्या एकास 108 अंशातून ब्रह्मदेव उत्पन्न होतात. वरील प्रमाणेच लक्ष्मीच्या एकास 108 अंशातून वैभवलक्ष्मी, पार्वतीच्या एकास 108 अंशातून शंकरी, सरस्वतीच्या एकास 108 अंशातून ब्रह्माणी उत्पन्न होतात. तसेच शेषछत्राच्या एकास 108 अंशातून शंख, जटांच्या एकास 108 अंशातून डमरू व वज्रकमळ आसनाच्या एकास 108 अंशातून श्वेतकमल आसन तयार होतात. परमात्म्याची आनंदिनी शक्ती मग ब्रह्मदेवास ब्रह्माणी व श्वेतकमळ आसन देते, विष्णूस वैभव लक्ष्मी व शंख देते आणि शंकरास शंकरी व डमरू देते. तसेच त्यांना साक्षात आदिमाता चंडिकेचा आशीर्वाद मिळवून देते. ह्या शिवात्म्यांना व त्यांच्या शक्तींना व ब्रह्मर्षींना असूक्ष्म स्वरूपातील आदिमातेस पाहता येते, परंतु इतर सर्वांना, मानवांना, असुरांना इत्यादी मात्र फक्त तिचे स्थूल स्तरावरील कार्योन्मुख प्रकट स्वरूपच पाहता येते. आदिमाता चंडिका त्यांना परमात्रयीच्या सत्य, प्रेम, आनंदाच्या चौकटीतच राहून कार्य करण्यास सांगते व त्यासाठीच तुम्हा प्रत्येकास एक एक महाशेष तत्वाचे प्रतीक दिले आहे हेही सांगते. ह्या महाशेष तत्वाच्या प्रतीकाचा शंख, डमरू व श्वेतकमळ आसन क्षणभरही त्याग केल्यास महाशेषाचे त्याग, वास्तवाचे भान आणि मर्यादा पालन हे तिन्ही गुणधर्म तुम्हाला सोडून जातील असे बजावते. परमात्मा त्यानंतर शिवात्मा ब्रह्मदेवास निर्मिती कार्य, विष्णू स्थिती कार्य व शंकरास संहार कार्य देतो.
लागलीच ब्रह्मदेव तपश्चर्येस बसतो व तपश्चर्या पूर्ण होताच सृष्टी निर्मितीचा क्रम ठरवू लागतो. परंतु निर्मिती क्षमतेसाठी रजोगुणाचे आधिक्य असलेला ब्रह्मदेव श्वेतकमल आसनात एकाच जागी बसून राहावे लागल्यामुळे नाराज होतो. तो विचार करतो की मी बसायचे ह्या कमळातच, उभे राहायचे ह्या कमळातच, विहार करताना हे कमळ असणारच. हे कमळ तर मला बंधन बनले आहे. क्षणभर आपण ह्या कमळातून बाहेर पाऊल टाकले तर काय बिघडेल? काय असे मोठे होणार आहे? आपण क्षणभर स्वातंत्र्य उपभोगून परत कमळातच येणार आहोत. रजोगुण हा चंचल असतो. त्याला पवित्र बंधने अर्थात मर्यादा आवडतच नसतात व त्यामुळे ब्रह्मदेव प्रथमच मर्यादा पालनात चुकतो. क्षणभर श्वेतकमलातून बाहेर येतो, परंतु त्या क्षणापुरता प्रज्ञापराध अर्थात मर्यादा भंग झाल्यामुळे पवित्र्य भंग होते व त्यातून अपवित्रता अर्थात अशुभ निर्माण होते. मानवाचा निर्माता असणारा ब्रह्मदेवच मुळे निर्मितीच्या आधीच प्रज्ञापराध करता झाला व त्यातून अशुभत्व निर्माण झाले. ब्रह्मदेवाच्या पवित्र मर्यादा पालनाच्या कंटाळ्यातून कैटभ आणि ब्रह्मदेवाच्या स्वैराचार स्वच्छंद वृत्तीतून मधु नामक दोन महाप्रचंड असुर निर्माण झाले व ब्रह्मदेव परत श्वेतकमलात शिरण्याच्या आधीच त्याला गिळण्यासाठी त्याच्या मागे धावू लागले आणि ब्रह्मदेव त्या श्वेतकमलापासूनही दूर धावू लागला. मधुवृत्ती म्हणजे स्वच्छंदता व स्वैराचार अर्थात आकर्षणामागे धावण्याची वृत्ती, तर कैटभ वृत्ती म्हणजे पवित्र मर्यादा मधुवृत्तीमुळे तोडण्याची इच्छा. ह्या मधु व कैटभ असुरांच्या आक्रमणामुळे भयभीत झालेले ब्रह्मदेव विष्णू व शंकरा सहाय्यासाठी बोलवू लागतो, परंतु ते दोघेही त्याची हाक ऐकू शकत नाही. त्यामुळे मग ब्रह्मदेव महाविष्णूचा धावा करू लागतो, परंतु परमात्मा त्याला आदिमाता चंडिकेच्या वचनांची आठवण करून देतो. आदिमातेने घातलेल्या मर्यादांचे स्मरण करून देतो व त्याला आशीर्वाद देतो की तू आदिमातेचे पश्चातापपूर्वक अंतकरणाने स्तवन कर. ती माझी आई कधीच भक्तांना टाकत नाही. तिची अनुज्ञा मिळताच मी स्वतः मधुकैटभांचा नाश करीन. जोपर्यंत आदिमातेची अनुज्ञा मिळत नाही तोपर्यंत मी कुठलेही कर्म करीत नसतो व ह्यालाच माझी योग निद्रा असे म्हणतात. परमात्म्याबरोबर प्रकटलेली आल्हादिनी लक्ष्मी माता ब्रह्मदेवास आदिमातेचे स्तवन करण्याची शक्ती देते व ब्रह्मदेव आदिमातेचे स्तवन करू लागतो. सस्तव कर्तृत्वम उद्योक्तो ब्रह्मा लोकपितामहा भक्ती संतंत वागग्र्यै पश्चाताप भरितांतरहा. अर्थ, पश्चातापाने ज्याचे मन भरून आले आहे व भक्तीने कंठ गदगद झालेला आहे असा लोकपितामह ब्रह्मदेव आदिमातेच्या स्तुतीस आरंभ करतो. नतानाम भक्तानाम अतिकरुणया अनुग्रहपरा अनघे यथा ध्याता तथा रूपम दस्ये जननी जगत उद्धारण परे. हे अनघे, तुझ्या समोर नतमस्तक होणाऱ्या भक्तांवर तू अतीव कारुण्याने अनुग्रह करणारी आहेस व असे नतमस्तक भक्त तुझ्या ज्या रूपाचे ध्यान करतात हे आई, त्यांच्यासाठी तू तेच रूप धारण करतेस. तू सर्व विश्वाच्या उद्धारासाठी सदैव सक्षम आहेस. त्वं स्वाहा त्वं स्वधा त्वं हि वषटकारः स्वरात्मिका सुधा त्वं अक्षरे नित्ये त्रिधा मात्रात्मिका स्थिता अर्धमात्रा स्थिता नित्या यानुच्चार्या विशेषतः. अर्थ, हे आदिमाते, तू स्वाहा आहे, तू स्वाहा आणि तूच स्वधा आणि तूच वषटकार आहेस. सप्तस्वरांतून आम्ही तुझे स्वरूप जाणतो. तू जीवनदायिनी सुधा आहेस. अक्षर परमात्म्याचे प्रतीक असणाऱ्या प्रणवातील अकार, उकार व मकार ह्या तीनही मात्रांना तूच स्थिर करतेस आणि त्या प्रणवाच्या मस्तकावरील असणारी बिंदू रूप अर्धमात्रा अर्थात परमात्म्याची आधार मात्रा असणारी तूच आहेस. तुझ्या विशेष रूपाचे उच्चार केले जाऊ शकत नाही. परापराणाम परमा त्वमेव परमेश्वरी सद्सद्वाखिलात्मिके त्वां स्तोतु कः शक्तिमान भवेत. अर्थ, अपार म्हणजे शिवात्मे, जीवात्मे व जगत आणि पर म्हणजे परमात्मा आनंदिनी महाशेष या दोन्ही स्तरांच्या वर वरिष्ठ असणारी तूच आहेस. सत असत रूपाने जे काही असते
त्यांना तुझ्या मान्यतेशिवाय अस्तित्वच नाही. त्यामुळे तुझी स्तुती करण्याची शक्ती ही कोणात असू शकते? कोणातच नाही. कृपया नाशय दुराध सुरौ मधुकैटभो प्रबोधम च जगत स्वामी हनुमंतो तो महासुरो. अर्थ: हे माते, कृपा करून ह्या मधुकैटभ महाअसुरांना ठार मारण्यासाठी महाविष्णूला प्रबोधन करून ह्या दुर्धर्ष असुरांचा नाश कर. जयत्वम देवी चंडिके जय सर्वार्थहारिणी जय जय महादेवी असुर कालरात्री नमोस्तुते. अर्थ: हे महादेवी चंडिके, तुझा जय असो. तू सर्वांचे दुःख हरण करणारी आहेस आणि असुर नाशासाठी काळरात्र आहेस. अन्यथां शरणं नास्ति त्वमेव शरणं मम तस्मात् कारुण्य भावेन रक्ष रक्ष परमेश्वरे. ब्रह्मदेवाच्या मुखातून हे शरणागतीचे उद्गार बाहेर पडता क्षणी त्यामागील सचोटी जाणून ती आदिमाता अशुभनाशिनीच्या कार्यासाठी ब्रह्मदेवाच्या समोर महिषासुरमर्दिनी स्वरूपाच्या 9 रूपांपैकी प्रथम स्वरूपात अर्थात महाकाली म्हणून प्रकट झाली. चंडिके, तुझे अनंत उपकार, वात्सल्य, तुझी कृपा अपरंपार, तव चरणी लोटांगण वारंवार अनिरुद्ध शरणागत सद्भावे. इति दत्तगुरु प्रेरिते श्री अनिरुद्ध सिंह विरचिते मातृवत्सल विज्ञाने श्री गुरुदत्तात्रेय परशुराम संवादे महिषासुरमर्दिनी खंडे महाकाली प्रकटनम नाम पंचमोऽध्यायः.